महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता तो देश बीस सांगायचा नाही आम्हाला. अनफट इथंच बसणार. कोणत्याच गोष्टींचा आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलं नाही. या सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत. तुम्ही एक व्हा, तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं, बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची या सगळ्यांना. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा, महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे. ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात. 3-3.5-4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार. अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा. आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये. कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत. मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजे, मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासनं दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. पण मुळात आपलंच लक्ष जर समजा नसेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे. तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही. केरळामध्ये येऊ देणार नाही. प्लीज लोटांगणं घालतोय. आम्हाला समजत नाही आम्ही काय करायचंय. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. तो देश बीस सांगायचा नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे. त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा, 1966 सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला. 1966 माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. मी ते लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे. मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं ऊठ मराठ्या ऊठ. ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. पूर्वीची काँग्रेस असो, नाही तर आताची भाजपा असो, नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला, मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे आजोबांनी 66 साली लिहिलंय. तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडतेय. ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही, कमाल भाषा. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री, म्हणजे ना इथे ना तिथे, अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ, जे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ना, इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे. त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत. वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातीत मधनं. त्याच्यामध्ये एक त्यांनी
एक उतार दिलाय, गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणा कोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी ना काहीतरी सांगत असतो. त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा.